नमस्कार मित्रांनो. काल आपण सांगितलं होतं, जर मार्केट ह्याच रेंजमध्ये ओपन झालं तर मार्केट जास्त व्होलटाईल होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तुमचं प्रॉफिट वेळोवेळी बुक करा, नाहीतर जे दिसतं ते प्रॉफिट पण निघून जाईल. आज बरंच टाइम मार्केट एक रेंजमध्ये राहिलं. परंतु मार्केटने चांगल्या प्रकारे बाउन्स पण दिलेला आहे. लक्षात घ्या, आपण जे लेवल सांगितले होते त्या लेवलने तंतोतंत काम केलेले, पण जे सुरुवातीला जे मार्केट होतं ते मार्केट अनप्लेएबल होतं. प्ले करण्यासारखं मार्केट नव्हतं. पण मार्केट जेव्हा एक रेंजमध्ये अडकलं तर दोन्ही साईडचे चांगल्या प्रकारे सेल झालं आणि चांगल्या प्रकारे डीके पण मिळाला. सुरुवातीला 52,200चा स्टॅडल आणि याच लेवलच्या आसपासचं स्ट्रँगल पण सेल झालं होतं. त्यामुळे कॉल आणि पुट रायटरला दोघांना पण सुरुवातीला चांगले पैसे मिळाले. परंतु जेव्हा मार्केट सुरुवातीला सेल झालं आणि सेल झाल्यानंतर गॅप एकदम फास्ट बाय कॅन्डल बनली, त्यावेळेस लक्षात आलं की मार्केट आता खाली जायला रेडी नाही आहे. मार्केट 52,000च्या जवळ जायलाच तयार नव्हतं. 52,000वरनं बाउन्स व्हायचं आणि मार्केटला 52,000पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. 52,150, 52,160च्या आसपास. ही स्ट्रॅटेजी बायरसाठी कामाला आली आणि शेवटीला 52,000वर त्यांनी जे ब्रेकआउट दिला त्याच्यानंतर लक्षात आलं की आता मार्केट वन साईडवर निघेल. मार्केटने 52,450 या लेवलला जाऊन टच केलं, परंतु मार्केट याच्यावर जाण्यात अयशस्वी ठरलं. ज्यावेळेस मार्केटमध्ये हा बाउन्स आला, ह्या बाउन्स आल्यानंतर ही जी कॅन्डल आली त्याने परत प्रीमियम डिके केलं होतं. त्यावेळेस असं लक्षात आलं की मार्केट तर बाउन्स झालं, पण प्रीमियमने कॉलने जे प्रीमियम दिलं होतं ते पूर्ण सोडून दिलं. पण एक लक्षात घ्या, 52,000, 52,100 आणि 52,200 याच प्राईजमध्ये कॉलचा बाउन्स जास्त जाणवला. परंतु 52,400, 52,500 या रेंजमध्ये तुम्ही जर कॉल बाय करायला गेलं असेल ह्या बाउन्स नंतर, तर तुम्हाला अजिबात फायदा झाला नाही, अजिबात नाही. कारण याच्यानंतर पूर्ण शिफ्टिंग वरच्या साईडला झाली 52,400 आणि 500 या रेंजला कॉल रायटर, आणि त्यांनी 52,300 पर्यंत मार्केट आणलं. मार्केटचा जो बाय आला होता तो एक प्रकारे सेल ऑफ झालेला आहे, परंतु मार्केट 52,300ला सस्टेन करण्यात यशस्वी झालेले आहे. लक्षात घ्या, हे सस्टेन करण्यात यशस्वी झाले. उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे ट्रेड करावं लागेल. आत्ता आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताना ही बँक निफ्टी विकली नसून मंथली असणारी आणि ही फायनल बँक निफ्टीचा आजचा दिवस संपलेला आहे. विकली बँक निफ्टी आता इथून आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार नाही. ओके, तर आता आपल्याला जे पण प्रीमियम मिळेल ते हाय प्रीमियम मिळेल. याच्यामध्ये जर सेल करण्यासाठी जास्त पैसे लागतील आणि बाय करण्यासाठी पण. बँक निफ्टीमध्ये लक्षात घ्या, 52,430 हाच मेन हडल आहे. 52,430 वरच्या साईडला जोपर्यंत मार्केट याच्या वर जाऊन 52,512च्या वर कन्सोलिडेट होत नाही, कन्सोलिडेशन करत नाही आणि मग ब्रेकआउट देत नाही, तोपर्यंत मार्केट वर जाणं अशक्य आहे. आता हे 52,500 याच्यासाठी मेन हडल बनलेलं आहे. त्याच्यात 52,400ला पहिली 52,360, 52,440 आणि 52,520 या वरच्या साईडला रेंज आहे. 52,520
520च्या वर जर मार्केट सस्टेन होऊन निघालं तर एकदम फास्ट रनअप येईल वरच्या साईडला. कारण मार्केट ज्या रेंजमध्ये राहिलेले ती रेंज तुटल आणि त्याच्यानंतर वरची रेंज तयार होईल आणि ह्या रेंजमध्ये 3 दिवस कन्सॉलिडेशन केले, ह्यूज कन्सॉलिडेशन झालेले. याच्यानंतर मार्केट ज्या पण रेंजला निघल त्या रेंजला बिग मूव देण्याची शक्यता आहे. आणि जर मार्केट 52,336च्या खाली ट्रेंड करायला सुरुवात केली, ती 52,000 जर मार्केटने तोडला तर त्याच्यानंतर मार्केट ह्यूज शार्प खाली निघायला सुरुवात होईल. तर पहिलं टार्गेट राहील 52,800 आणि दुसरं 52,590. खालच्या साईडला मार्केट शार्प जाऊ शकतं जर तुटलं 52,000 रेंज. वरच्या साईडला सुद्धा मार्केट चांगलं बाउन्स देऊ शकतं. आज मार्केटने शार्प बाउन्स दिला होता पण तो सस्टेन नाही करू शकला, हे लक्षात घ्या. निफ्टीमध्ये आपण पाहूया बघा, एक रेंज दाखवतो तुम्हाला मी. ह्या रेंजमध्ये मार्केटने खूप दिवस कन्सॉलिडेशन केलं, खूप एवढी मोठी रेंज की ज्या मार्केटला 52,000 आणि 52,500 ह्यूज रेंज आहे. 52,300च्या आसपास कन्सॉलिडेशन केलं, इथं सेल आला, वापस वर ओपन झालं, परत सेल आला, वर ओपन झालं, परत सेल आला. आज ह्या ज्या ठिकाणी सेल येत होता त्याला बाउन्स करून वर सस्टेन झाले. आज एक्सपायरी पण झाली, बाउन्स करून पण सस्टेन झालं आणि 52,300 हे स्पॉट हा 0 झाला. कारण याच ठिकाणावरनं सेल येत होता, लक्षात घ्या. जर मार्केट याच्यावर सस्टेन झालं 52,500च्या वर, तर वर एकदम स्पीडनं वर जाईल. आपण निफ्टीमध्ये पाहू, निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. निफ्टीची उद्या एक्सपायरी, निफ्टीला कशा प्रकारे ट्रेंड करायचा लक्षात घ्या. निफ्टीमध्ये पण चांगलं कन्सॉलिडेशन झाले. निफ्टी खालच्या साईडवरनं वरच्या साईडला जाऊन एक प्रकारे तिनं स्वतःला सस्टेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण निफ्टीमध्ये पण 3 दिवस कन्सॉलिडेशन झाले. निफ्टीला 24,330 याच्यावर सस्टेन व्हावं लागेल. जर मार्केट 24,330च्या वर सस्टेन नाही झालं तर मार्केटसाठी मुश्किल राहील. परत मार्केट सेल होईल, सेलर ॲक्टिव्ह होत राहतील आणि एकदा का 24,100च्या खाली मार्केट जर आलं ना तर मार्केट सरळ 24,800 पर्यंत येईल. 24,000ला थांबणारच नाही, बाउन्सच नाही घेऊ शकत. 24,000ला थोडं सस्टेन करेल पण तिथनं बाउन्स घेणं कठीण होईल, ते डायरेक्ट 24,800ला येऊन टच करेल. त्यामुळे लक्षात घ्या, 24,200च्या वर जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत बाउन्स येत राहतील आणि 24,300च्या वर जर मार्केट सस्टेन करायला सुरुवात झाली तर मार्केट 200 पॉईंट वर सरळ जाईल. 200 पॉईंट 24,320च्या वर जर सस्टेन करायला लागली तर सरळ 24,500, त्याच्यानंतर 24,636 याच्यावर 24,500च्या वर मार्केट निघालो वेगात वर निघेल. इथं 24,500च्या वर निघाल तर 24,636ला जाऊन परत 500ला एकदा येईल आणि त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन करून मार्केट निघेल. एकदम मार्केट वर जाणार नाही. एकदम जर मार्केट वर गेलं तर वापस शार्प खाली येऊ शकतं. त्यामुळे उद्या मार्केट ओपन होताना वर ओपन होण्याची शक्यता आहे. असं मार्केटमध्ये एक प्रकारे ट्रेड आज बनलेले आहेत वर. पण 24,300 इथं खूप सेलिंग झालेली खूप मोठ्या प्रमाणात. आणि जर ऑप्शन चेनमध्ये पण पाहायला गेलं तर आपल्या लक्षात येईल 24,300ला 3 लाख क्वांटिटी सेलिंग झालेली. त्याच ठिकाणी पुट साईटला पण चांगली बाईंग सेलिंग झालेली. पण पुट साईटला इन द मनी ज्या प्रकारे पाहिजे तशी सेलिंग नाही. पण कॉल रायटर इन द मनी जास्त बसलेले. बँक निफ्टीचा डाटा आज संपला त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलणं उचित ठरणार नाही. पण उद्या ट्रेड करताना लक्षात घ्या, मार्केट जर व्यवस्थित एक साईडला जर मार्केटने जर याच्या 300च्या वर ओपन दिलं आणि कन्सॉलिडेशन करून एकदम 300च्या वर जर ओपन दिलं आणि मार्केट एकदम फर्स्ट कॅन्डलवर गेले ना तर 24,500च्या आसपासच मार्केट ट्रेंडिंग होईल. मार्केट इथं जर ओपन दिले आणि वर निघायला लागलं तर ट्रेंडिंग होईल. एक झटका खाली देईल आणि मग वर निघेल. एकदम झटक्यात वर निघायची शक्यता कमी आहे मला. पण जर 23,200च्या आसपास मार्केट ओपन झालं तर 300ला जाऊन हडल घेईल, मग तिथनं रिव्हर्स होण्याची शक्यता आहे.
पण मार्केट जर खाली निघालं तर तुम्ही लक्षात घ्या 24,100च्या खाली निघालं तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते 24,000 आणि 23,800 पर्यंत. त्या प्रकारे ट्रेड करा, व्यवस्थित ट्रेड करा. काल आपण सांगितलं होतं की मार्केट जर रेंजमध्ये ओपन झालं तर मार्केट व्होलॅटाईल होण्याची शक्यता आहे आणि उद्या मार्केट माझ्या अंदाजानुसार उद्या मार्केट व्होलॅटाईल होण्यापेक्षा निफ्टीची एक्सपायरी त्यानंतर पाहू. उद्या मार्केट निफ्टी जर 24,300च्या वर सस्टेन व्हायला सुरुवात झाली तर ह्यूज कॉल रायटिंग असल्यामुळं त्या कॉल रायटिंग चा शार्प मूव्हर मिळेल आणि 24,500च्या वर जर निघायला लागलं तर पूर्ण कॉल रायटिंग अनवाइंडिंग व्हायला सुरुवात होईल आणि मग तिथून पुढे शार्प मूव्ह यायला सुरुवात होईल. 300च्या वरच निघालो अनवाइंडिंग व्हायला सुरुवात होईल. जोपर्यंत 300च्या खाली सस्टेन करते तोपर्यंत हे कॉल रायटर अनवाइंडिंग करणार नाही, मग ते त्याच्या साईडला नेण्याचा प्रयत्न करेल. पण 300च्या वर ओपन होऊन सस्टेन झालं तर कॉल रायटर पूर्ण फसतील आणि ह्यूज कॉल रायटिंग असल्यामुळे मार्केटला असं 100-200 पॉईंट वर जाण्याला मदत होईल. ओके, आज अडाणीचे शेअर चांगले बाउन्स झालेत. अडाणीचे शेअर बाउन्स व्हायला पाहिजे होते कारण खालच्या लेवलला आले होते आणि अडाणीचे शेअर बाउन्स झाले. ते जे कॉल रायटर होते ते पूर्ण ट्रॅप झाले आणि ते कॉल रायटर ट्रॅप झाल्यामुळं अजून एक 4-5 पॉईंटचा मूवमेंट वरच्या साईडला आली. त्याच्यात न्यूज पण आली होती. अडाणीचे जे पण शेअर आहेत ते न्यूज बेस्ड शेअर राहतात. वर कधी जातील खाली कधी जातील, इन्व्हेस्टरांसाठी तर हे शेअर अजिबात चांगले नाही. जे मी अडाणीचे 4 शेअर सजेस्ट केले ते त्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहेत. दुसऱ्या शेअरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला जाल तर फसाल. अडाणीचे जे 4 शेअर अडाणी स्पोर्ट, अडाणी पॉवर, अंबुजा आणि ACC हे शेअर त्या मानाने इतर शेअरच्या मानाने बरेच, कारण यांच्यावर डेप्ट नाही आहे, कर्ज नाही आहे. ओके, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. टेक केअर, बाय बाय.